यांच्या वाढदिवसाचं औचित्य तर आहेच, परंतु धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या देखील आठवणींना उजाळा देण्यासाठीची ही स्पर्धा, कारण या ठाणे जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये शिवसेना पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं. आणि खेळाच्या बाबतीत देखील सांगायचं झालं तर त्यांनी दहीहंडी हा जो आपला सण आहे त्याला एका उत्सवाचं आणि त्याला एका ग्लॅमर आणून देण्याचं सर्वात पहिल्यांदा काम कोणी केलं असेल ना तर आनंद दिघे साहेबांनी केलंय. टेंबी नाका. बिल्कुल सही बात आपने छेड़ी है. एक उनके जैसा समाज सेवक होने नहीं है कभी भी. मेरे ख्याल से आने वाले भविष्य में यही ख्याति थी आनंद दिघे सर की. और आज देखिए हिंदू या मुस्लिम हो, हर किसी के घर में अगर आप ठाणे की तरफ रुख करते हो तो आनंद दिघे सर की एक प्रतिमा दिखाई देती है. और यही लोकप्रियता है आदरणीय आनंद दिघे सर की. दोनों टीम का एक 12वां खिलाड़ी से मेरी गुजारिश है, परी 11 तलवली और आकाश स्मृति कोपरखेरने. नक्कीच विचारे सर, एक जबरदस्त क्रीडा सोहळा आणि या सोहळ्याचा आज शेवटचा दिवस. संपूर्ण नवी मुंबईचंच नाही तर टेनिस क्रिकेट जगताचं लक्ष या स्पर्धेवर लागलेलं आहे, कारण आज या धर्मवीर चषकाचा विजेता ठरणार आहे, उपविजेता ठरणार आहे. प्रत्येक जण आज या मैदानामध्ये दाखल झालाय आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी, आपला खेळ दाखवण्यासाठी. या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला जर पाहिलं तर गणेश शिंदे गर्जना कोपरखेरणे संघासाठी देखील खेळतात आणि त्याचबरोबरीने या कोपरखेरणे विभागातील असा फलंदाज, गेल्या वर्षी त्यांना आम्ही प्रहार चषक असेल, माहुलची स्पर्धा असेल, खूप चांगली बॅटिंग करताना पाहिलं होतं गणेश शिंदे यांना. चतु जी एक मिनट आपको रोक रहा हूं, माफ करिए. जो डगआउट में जो चेयर है वो लेके मत जाइए, वो खिलाड़ियों को बैठने के लिए. मेरी सभी मेरे दर्शक श्रोताओं से गुजारिश है कि जो चेयर रखे हुए डगआउट में और वहीं पे रखिए डगआउट पे, वहां से लेके मत जाइए. चंदू जी. वैयक्तिक पहिली आणि टीमसाठी पहिली ओव्हर घेऊन परेश वालंत्रा जे मुंबईच्या वरळी विभागातील खेळाडू आहेत गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. याच विभागातील 2 फलंदाज बॅटिंगसाठी सज्ज होतील. धर्मवीर आनंद दिघे चषक 2020. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेटचा पतन. फुलटॉस होता, त्याला मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला. विकेटचं पतन. डीजे. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विजय. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चषक. 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 खेळ क्रिकेटचा कोपरखेरणे गावात रंगला. आयोजक प्रवीण म्हात्रे यांनी सोहळा मोठा ठेविला. खेळ क्रिकेट. हेलो चंदू जी, एक टीम परी 11 जो कि तलवली गांव की टीम है और दूसरी जो टीम है यह आकाश स्मृति कोपरखेरने गांव की. आकाश आज हमारे बीच नहीं रहे हैं, कोविड के वजह से वो चले गए, लेकिन उन्होंने किए हुए तमाम काम आज भी कोपरखेरने गांव में याद किए जाते हैं. एक बहुत ही उम्दा उनकी पर्सनालिटी थी, लेकिन दुर्भाग्यवश आज हमारे बीच में आकाश नहीं है. चंदू जी. यावेळेला एक ताकदवर फटका पाहायला मिळाला. सरळ जमीन लगत सीमारेषा दिशेने मार्गस्थ होतोय, परंतु त्या ठिकाणी फिल्डिंग केली जाईल आणि 2 धावा आपल्या टीमसाठी निलेश खरमाळे यांच्या बॅटमधून पाहायला मिळतील. महाराष्ट्रातील कित्येक मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना मी निलेश खरमाळे यांना अगदी जवळून पाहिलेलं आहे. एवढी धडाकेबाज फलंदाजी निलेश खरमाळेची आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबरीने एकेकाळी गोलंदाजीत देखील तेवढी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळायची त्यांची. मध्यंतरीच्या काळात क्रिकेट थोडंसं कमी त्यांनी जरूर केलंय, परंतु भल्या भल्या संघांसाठी देखील निलेश खरमाळे यांनी क्रिकेट खेळलंय. परंतु आज नवी मुंबईतील स्पर्धा गाजवण्यासाठी सज्ज होतात निलेश. हो, यावेळेला टप्पा पडल्यानंतर प्रभावित झाले आणि चकितही झाले होते, कारण परेश वालंत्रा यांच्या गोलंदाजीचं एक वैशिष्ट्य आहे, ते वेगात गोलंदाज करत नाहीत, ते अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतात. टप्प्यावर गोलंदाजी करत असताना चेंडूला आतमध्ये किंवा बाहेर दोन्ही बाजूला वळवण्याचा प्रयत्न त्यांचा नेहमी असतो आणि तोच प्रयत्न या ठिकाणी परेश वालंत्रा यांचा. बिग हिट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळला जातोय हा फटका आणि पहिल्याच षटकात आपल्या अचूकतेच्या जोरावर परेश वालंत्रा यांनी 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय.
चंदू जी, जिस तरीके का क्षेत्ररक्षण यहाँ पे सजाए रखा है परी 11 तलौली के संघनायक ने, उसी के अनुरूप यहाँ पे परेश वालिंदा गेंदबाजी कर रहे हैं। जितने भी उनकी यहाँ पे तारीफ की जाए उतनी कम है। देखिए ऑफ स्टंप और ऑफ स्टंप के आसपास उन्होंने अपनी गेंद की लेंथ को रखा है। पहले ही गेंद के ऊपर उन्होंने जब यहाँ पे बल्लेबाज ने स्ट्रोक खेला था, मिड ऑफ के क्षेत्र में वे आउट हो गए थे, और अभी अभी यहाँ पे नीलेश आउट हुए जो वाइडिश लॉन्ग ऑफ के क्षेत्र में यहाँ पे आउट होकर वापिस जा रहे, यानी कि एक ही ओव्हर में 2 बड़े झटके यहाँ पे दिए परेश वालिंदा ने। नक्की स्वाभाविक आहे ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते पहा, लेंथ बॉल ते टाकण्याचा प्रयत्न करतात। अगदी ज्यावेळेला आपण विश्व क्रिकेटमध्ये ग्लेन मॅग्राथला पाहिलं, शोएब अख्तर एवढा वेग त्यांच्याकडे नव्हता, परंतु त्यांच्याकडे अचूकता होती। एका टप्प्यावरून खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता होती। परेश वालिंदाकडे तेच पाहायला मिळत आहे। अगदी साई 11 परळ असेल, SP 11 दादर असेल, याही संघांचं प्रतिनिधित्व परेशने केलंय। याही वेळेला चांगला लेन बॉल जरूर होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने होतोय। एक धाव पॉवर प्लेच्या षटकात, कारण विचारे सर नवीन बॉल हाताळणं सोपं नसतं। नवीन बॉलला तुम्ही अचूक टप्प्यावर, कारण जेव्हा टेनिस बॉलने तुम्ही खेळता त्याचं जे आवरण असतं ना ते थोडंसं स्किटी असतं, त्यामुळे नवीन बॉल तुम्ही अचूक टप्प्यावर टाकणं तेवढी सोपी गोष्ट नसते। परंतु परेश वालिंदा यांनी आतापर्यंत ते केलंय। पहिल्या षटकात फलंदाजांना जकडून ठेवलंय। यावेळेला बॅटच्या रडारमध्ये बॉल, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॉल जाईल सीमा रेषा पार, चौकार। आम्ही शिवाचे सैनिक वेडे ए नाही भी लढायचं नाही, लढायचं। हेलो, थैंक यू डीजे। प्रवीण दादा के आजीज दोस्त उदय जी पाटिल जी का यहाँ पे आगमन हुआ है। तुर्बे गांव के ये भूमिपुत्र है और ये जोड़ी भी काफी मशहूर है। आदरणीय प्रवीण जी म्हात्रे जी और उदय पाटिल, तुर्बे गांव के प्रवीण दादा के आजीज दोस्त, यहाँ पे शुभेच्छा देने के लिए प्रवीण दादा को आए हुए। आज यहाँ पे यही सिलसिला चंदू आज रात तक यहाँ पे चलेगा, इसमें कोई गुंजाइश नहीं है। नक्कीच सर, मी गेल्याही वर्षी या स्पर्धेचा घटक झालो होतो। क्वचितच नवी मुंबईमध्ये एखाद्या वाढदिवसाच्या दिवशी क्रिकेटच्या मैदानावर एवढे केक येत असतील, तेवढे केक देखील आपल्याला पाहायला मिळतात। आणि हे त्यांच्यावरचं असणारं प्रेम आहे, त्यांच्या नक्कीच मित्रपरिवाराचं प्रेम आहे, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचं हे प्रेम आहे, आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि गेली 19 वर्ष म्हणूनच ही स्पर्धा आपले स्वतःचे विक्रम मोडत पुढे पुढे निघाली आहे शिस्त, आणि म्हणूनच की काय एक मोठी स्पर्धा महाराष्ट्रातील म्हणून 25 डिसेंबर म्हटलं तर टेनिस क्रिकेटच्या चाहत्यांना माहिती आहे तुम्हाला या ठिकाणी कोपरकरणे नगरीमध्ये स्पर्धा पाहायला मिळेल। बिल्कुल, दुनिया में क्रिसमस बड़े धूमधाम से मनाया जाता है, आज भी मनाया जाएगा, लेकिन 19 साल से ये जो प्रवीण दादा का जन्मदिन है ये इस भूमिपुत्र मैदान में धूमधाम से मनाया जाता है। यावेळेला टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न झाला आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे, चौकार। 4-4-4-4। गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, हरी भगवान ध्वजा, हरी भगवान ध्वजा। कौला तारा तिमीर हरा, करता शिवाजी राजा। कौला तारा तिमीर हरा, करता शिवाजी राजा। अमर शिंदे यांनी थोडासा आखूट टप्प्याचा बॉल होता, त्याचा फायदा घेतला। यावेळेला चांगल्या टप्प्यावर येताना पाहायला मिळतात संकेत, जे मोरबी गावचे क्रिकेट खेळाडू आहेत। आदर्श ट्रॉफी पनवेलमध्ये पहिलाच दिवस गाजवला होता अप्रतिम गोलंदाजी करत असताना, आणि लगेच जर पाहिलं तर वर्णी त्यांची मोठ्या संख्यात लागताना पाहायला मिळते। पहा, तुम्ही स्वतःला सिद्ध करा तर तुम्ही नक्कीच लोकप्रिय व्हाल, तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खोलवर टप्प्याचा बॉल, त्याच्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतो, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील आणि धावफलक जर पाहिला तर दोन्ही पुढे जाताना पाहायला मिळेल। एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या कराव्या लागतील। फलंदाज आणि गोलंदाज दोन्ही टीम जर पाहिलं तर अतिशय बलाढ्य आहेत, परंतु स्वतःला झोकून द्यावं लागेल। धर्मवीर आनंद चषक, दिघे चषक जिंकायचा असेल तर प्रत्येकाला या ठिकाणी कामगिरी करावीच लागणार आहे। हो 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 हो, यावेळेला प्रभावित केलं। टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आला, निर्धाव चेंडूची सांग। तर विचार सर, एक गोष्ट मी आणखी नमूद करू इच्छिल,
ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये मोटरसायकल बाईक जिंकणारे असलम शेख आज आपल्यात नाहीयेत, परंतु ही स्पर्धा त्यांनी गाजवली होती आणि याच मैदानामध्ये मोटरसायकल बाईक जिंकली होती. बिल्कुल उनकी याद हमने कल भी यहाँ पे ताज़ा की थी. जितनी भी तारीफ असलम शेख जी की जाए उतनी कम है. आज हमारे बीच में नहीं है, लेकिन उनकी कई सारी यादें इस मैदान से, इस धर्मवीर आनंद दिघे चषक से जुड़ी हुई है. धावफलक जर पाहिला तर 13 वर आहे. या गोलंदाजाकडे क्षमता आहे, खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला बॉल वळवतायत. यावेळेला थोडासा आतमध्ये येणारा बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत. पहा, फसवलंय, कधी लेग ब्रेक तर कधी ऑफ ब्रेक आणि विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज बाद होत आहेत. जमलयो गवसारा आईचे पालखीला वाजतय कसा बँड यो कुंभारकन पाड्याचा वाजतय कसा बँड यो कुंभारकन पाड्याचा वाजतय कसा बँड यो. तर दोन षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आनंद दिघे साहेबांच्या देखील काही आठवणी जरूर जागृत करू आपण, कारण ज्याप्रमाणे नवरात्रोत्सवात देखील खूप मोठ्या प्रमाणे टेंबी नाक्यावर आपण पाहतो, त्याचबरोबरीने क्रिकेटसाठी देखील त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आपण दहीहंडीसाठी तर बघितलंय, परंतु अंडरआर्म क्रिकेट दरवर्षी आनंद दिघे चषक, अंडरआर्म क्रिकेट असेल, टेनिस बॉलचं क्रिकेट असेल, याही क्रिकेटला खूप मोठं प्रोत्साहन सर त्यांनी दिलं. बिल्कुल इसमें कोई संदेह नहीं है. कई सारे अच्छे काम अपने जीवन में आदरणीय आनंद दिघे साहब ने किए हैं, इसीलिए उनकी यादें हमेशा ही ताज़ा की जाती है. और प्रवीण मात्रे सर भी उनके इसी की काम के वजह से आनंद दिघे सर से काफ़ी प्रभावित हुए थे. उनकी खास करके समाज सेवा ये देख के, जब छोटे से प्रवीण मात्रे जी थे, जब उनकी दिघे साहब से मुलाकात हुई तब वे काफ़ी प्रभावित हुए थे. नक्कीच तिसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील हातनोली गावचा सितारा. वेगावर स्वार होत असताना भल्या भल्या फलंदाजांची भंबेरी उडवणारा गोलंदाज नरेश ठोंबरे गोलंदाजीसाठी, परंतु फलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचे आहेत. पहिला बॉल जसा आला तसा पाठवण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, सीमा रेषा पार. विचारे सर, या फलंदाजाला म्हणजे मयूर पन्हाळकरला या मैदानाचा अनुभव आहे. याच मैदानात सराव करतात, याच मैदानात क्रिकेट खेळतात. समोर जरूर नरेश ठोंबरे, परंतु ते देखील दाखवून देत आहेत, मी धर्मवीर आनंद दिघे चषक खेळतोय ना, तर माझा परफॉर्मन्स इकडे झालाच पाहिजे, तेच दाखवण्याचा प्रयत्न. आणखीन एक बिग हिट, आणखीन एक समोरच्या दिशेने जबरदस्त फटका. केलंय आक्रमण, केला हल्ला, क्या बात है, जबरदस्त फटका, षटकार. चंदू जी यहाँ पे जानकारी दे रहे हैं. विघ्नेश 32 शिराड़े में जो क्रिकेट प्रतियोगिता खेली गई थी, उसमें मैन ऑफ द सीरीज के पुरस्कार से इस खिलाड़ी को नवाजा गया था. नक्कीच मयूर पन्हाळकर आज आपल्या फलंदाजीचे जलवे, कारण तुम्ही नॉर्मली केलेला परफॉर्मन्स आणि एका मोठ्या मंचावर केलेला परफॉर्मन्स तो कायम लक्षात राहतो. आणि आज जर पाहिलं तर धर्मवीर आनंद दिघे चषक एक असा व्यासपीठ आहे जिकडे तुम्ही जर परफॉर्मन्स केलात तर नक्कीच खुल्या गटाचं क्रिकेट तुम्हाला नक्कीच खुणावेल. बिल्कुल इसमें कोई गुंजाइश नहीं है. जिस इलाके से आप आते हो खेलने के लिए, और अगर आप अच्छा खेलते हो तो निश्चित रूप से आपका नाम बिल्कुल रोशन होता है. इसमें कोई गुंजाइश नहीं है. यहाँ पे एक बैग रखी हुई है, हर कोई सोच रहा है कि कहीं ये डॉक्टर की बैग तो नहीं है, लेकिन इसमें परफ्यूम रखे हुए आदरणीय मिलिंद जी भोईर जी ने ये परफ्यूम यहाँ पे मुहैया कराए हैं. ये मैन ऑफ द सीरीज के फलस्वरूप यहाँ पे खिलाड़ी को दिए जाएंगे. ये गेंद डीप बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में खेला और 1 रन दौड़ के अर्जित किया दोनों बल्लेबाजों ने. तर या स्पर्धेची ट्रॉफींचं देखील वैशिष्ट्य आहे. उंचीला जरी त्या कमी दिसेल असतील तरी त्या पहिल्या नंबरच्या ट्रॉफीचं वजन 30 किलो आहे, म्हणजे एकाला तर जाणे नाही. परंतु कितीशे सुबक आकर्षक या ट्रॉफीज, अगदी या ट्रॉफी कुठून आल्या हे कित्येकांनी सर्च केलं गेल्या वर्षी ज्या वेळेला ट्रॉफी पाहिल्या. याही वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. एका बाजूला जर पाहिलं तर सतीश सनस, दुसऱ्या बाजूला निलेश मयूर पन्हाळकर. ही जोडी सर आता जोडी जमायला लागली. बिल्कुल, जब जल्दी जल्दी विकेटें गंवाई थी तो यहाँ पे जम के बल्लेबाजी करनी होगी, एक सम्मानजनक स्कोर यहाँ पे मुकम्मल करना होगा, और यही काम ये दोनों बल्लेबाज यहाँ पे कर रहे हैं. एक दूसरे को समझ के और संभल के यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं. 27 धावा आहेत धावफलकावर.
यावेळेला बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने हा स्ट्रोक खेळला गेला. आपल्या फलंदाजीचं सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. मयूर पन्हाळकर काय बॅटिंग करतायत, ला जवाब. दोन फटके समोरच्या दिशेने खेळत असताना आपली आक्रमकता त्यांनी दाखवून दिली आणि आता जर पाहिलं तर कलात्मकता देखील दाखवून देत आहेत. कलात्मकता आणि आक्रमकता यांचा संगम. आहा, यावेळेला ताकद होती, अतिशय वेगवान आणि ताकदवर फटका पाहायला मिळतो. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. नाव आहे मयूर पन्हाळकर. काय बॅटिंग करतायत, जबरदस्त नजारा. जितनी भी प्रशंसा यहाँ पे मयूर पन्हाळकर की जाए उतनी कम है. बहुत ही बेहतरीन बल्ले की नज़ाकत यहाँ पे देखने को मिल रही है और तमाम कोपर किरने वासी है ये दांतों तले उंगलियां दबाने के लिए यहाँ पे मजबूर हो गए कि ये हमारे विभाग में रहने वाला ये बल्लेबाज इतनी बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं, इसके ऊपर किसी का भी शायद यहाँ पे विश्वास नहीं हो रहा है. बहुत ही उम्दा बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पे मयूर पन्हाळकर. सर, यालाच क्रिकेट म्हणतात ना. म्हणजे तुम्ही केवळ सुरुवात करून चालत नाही, तुम्ही शेवट करावा लागतो, तुम्ही सातत्य ठेवावं लागतं. आणि क्रिकेटचा खेळ असाच आहे जो नेहमी बॅट्समनच्याही बाजूने जात नाही आणि बॉलरच्याही बाजूने जात नाही. तुम्ही पहिल्या 2 ओव्हर पहा, 13 रन होते, परंतु या ओव्हरमध्ये 22 रन आलेल्या आहेत. आणि आम्ही सुद्धा मॅच मध्ये आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आकाश स्मृती संघ करतोय. आणि विशेष म्हणजे मयूर पन्हाळकर काय फलंदाजी करतायत. मुख्य मंचाच्या बाजूला ज्या ठिकाणून अतिथी मान्यवरांचं आगमन होतंय त्या ठिकाणी थोडीशी जागा बाजूला करायची आहे. मान्यवरांना यायला अडथळा निर्माण होतोय. देखिए, जो गेट के सामने जो लोग खड़े हैं उनसे मेरी गुजारिश है कि वहां से हटिए. ये जो मेन गेट है अंदर आवाजाही करने का, वहां से हटिए. और आपकी गाड़ियां अगर आपने वहां पे पार्क की है तो वहां से आपकी गाड़ियां हटाइए. मेरे आप सभी से गुजारिश है. यहाँ पे मेहमानों का तांता लगा हुआ है. आज आदरणीय प्रवीण कालूराम म्हात्रे जी का जन्मदिन है. इसके शुभ अवसर पे कई सारे उनके मित्र परिवार यहाँ पे आ रहे हैं उनको यहाँ पे जन्मदिन की बधाई देने के लिए. तो मेरी आप सभी से गुजारिश है कि गेट के सामने खड़े मत रहिए प्लीज. और ये जो छोटे छोटे बच्चे यहाँ पे बैठे हुए हैं उनसे मेरी गुजारिश है कोई वहाँ पे जाइए और उन बच्चों को यहाँ पे मास्क पहने हैं. मेरे आप सभी से गुजारिश है. चंदू जी पहले ही दिन से बता रहे हैं कि मास्क परिधान करिए, सोशल डिस्टेंसिंग रखिए और सैनिटाइजर का इस्तेमाल करिए. अगर देखा जाए तो तमाम जो क्रिकेट के श्रोता है इनको मास्क आदरणीय प्रवीण जी म्हात्रे जी की तरफ से यहाँ पे मुहैया कराए जा रहे हैं. और खिलाड़ियों को जो मास्क है ये रवि स्पोर्ट्स के प्रोपराइटर रविकांत म्हात्रे जी की तरफ से यहाँ पे मुहैया कराए जा रहे हैं. एक बहुत ही खूबसूरत स्पोर्ट्स का यहाँ पे शॉप है रविकांत म्हात्रे सर का और उन्हीं के जरिए यहाँ पे खिलाड़ियों को मास्क यहाँ पे मुहैया कराए जा रहे हैं. तर नवी मुंबईचे फलंदाज मात्र या समोर जर पाहिलं तर परी 11च्या गोलंदाजांवर तुटून पडलेत. या ओव्हरमध्ये नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील ऐश्वर्य सुर्वे. मुंबईच्या अंधेरी डीएन नगर परिसरातील खेळाडू मुंबई कस्टमसाठी देखील क्रिकेट खेळतात. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. यावेळेला बॅटची एज घेतली जाते. परेश वालंत्रा यांच्या दिशेने जाणारा हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता त्या ठिकाणी होईल. ह्या धावसंख्येचा जो आलेख उंचावलाय ना विचारे सर, कुठेतरी त्याला खाली आणण्याचा प्रयत्न ऐश्वर्य सुर्वे यांचा राहणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला सतीश सनस आणि मयूर पन्हाळकर हे जे अशी 2 फलंदाज आहेत ज्यांना या मैदानाची पुरेपूर माहिती आहे. यावेळेला अकुटप्प्याचा बॉल त्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न ऐश्वर्य सुर्वे. गोलंदाजी केल्यानंतर कॅच पकडण्याचा प्रयत्न तर जरूर झाला परंतु त्या ठिकाणी यशस्वी होत नाहीयेत. 1 धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. चंदू, यहाँ पे रणनीति यही हो गया आकाश स्मृति कोपर खेरने की कि ज़्यादा से ज़्यादा जो स्ट्राइक है ये मयूर पन्हाळकर को यहाँ पे रोटेट किया जाए. क्योंकि कहा जाता है कि जब बल्लेबाज जम जाता है तब गेंदें उनको फुटबॉल की तरह नजर आती है. तो मयूर पन्हाळकर बिल्कुल अपने फ्लो में नजर आ रहे और बहुत ही उम्दा बल्लेबाजी कर रहे. बल्ले की बीचों बीच उनके गेंद लग रही है. हीच खासियत आहे आणि तुम्हाला करावं लागतं. क्रिकेटच्या खेळात स्वतःला सिद्ध करावं लागतं. प्रतिस्पर्धी कितीही बलाढ्य असेल आपण एक जिद्द ठेवली पाहिजे. मला माझा परफॉर्मन्स करायचा आहे. यावेळेला बॉल तर काही काळ हवेत आहे. पॉईंटचे फिल्डर त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न करतील परंतु बॉल पाठीमागे जाईल. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 धावांनी पुढे जाते. नवी मुंबईतील एक मानाची स्पर्धा म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते कारण मोजक्या काही स्पर्धा नवी मुंबईत खुल्या गटातील होतात आणि त्यातील ही स्पर्धा आपण पाहतोय जी लगातार 19 वर्ष
केवळ ग्रामीण खेळाडूंनाच नाही तर खुल्या गटातील खेळाडूंना देखील या ठिकाणी आमंत्रित होताना पाहायला मिळतो, त्यांचा खेळ पाहायला मिळतो. गेल्या वर्षीचं मला दिनू कांबळेचा तो षटकार आठवतोय, शाकिबची बॉलिंग आठवते, अशा बऱ्याचशा आठवणी गेल्या वर्षीच्याही. योगेश पवार यांनी बेस्ट फिल्डरचं पारितोषिक गत वर्षी घेतलं होतं. याही वेळेला खूप चांगला चेंडू, बॅटची एज घेत बॉल पाठीमागे जाईल, परंतु पहा ऐश्वर्य लेंथ बॉल करतायत, वेगात करतायत, उसळी देण्याचा प्रयत्न करतायत आणि फलंदाज मयूर पन्हाळकर यांच्या विरुद्ध एक रणनीती त्यांनी बनवली. आतापर्यंत या ओव्हरमध्ये त्या रणनीतीमध्ये ते यशस्वी झालेत. बिल्कुल खंदे खोलने का मौका नहीं दे रहे. यहाँ पे ऐश्वर्या सुरवे मयूर पन्हाळकर को बहुत ही उम्दा नबी तुली गेंदबाजी कर रहे और बुद्धिमत्ता के साथ यहाँ पे गेंदबाजी कर रहे. याही वेळेला तेच पाहायला मिळतं. खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु एका धावेवर समाधान. पहा काय सुंदर षटक. आतापर्यंत जर पाहिलं तर एकतर ते लेन बॉल करतायत, ऑप्शनच्या बाहेर खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज त्याचमुळे की काय मोठे फटके खेळण्याची जी संधी आहे सर, ती संधी त्यांनी या षटकामध्ये दिलेली नाहीये. 4 धावा जरूर खर्च केलेल्या आहेत. तीच जोडी आहे मयूर आणि सतीश, परंतु त्यांच्या विरुद्ध या षटकामध्ये प्रभावी कामगिरी करताना आपण पाहतोय ते म्हणजे ऐश्वर्य सुर्वे, अंधेरी DN नगर. ओहो, याही वेळेला लेंथ बॉल वेगात होता, थोडासा कट होणारा होता आणि पहा तुम्ही अचूकता दाखवली. जगातील कोणत्याही खेळपट्टीवर, जगातील कोणत्याही मैदानामध्ये यशस्वी होऊ शकता हे दाखवून दिलं ऐश्वर्य सूर्य यांनी आणि कमबॅक पुन्हा एकदा झालं परी 11चं. बहुत बहुत शुक्रिया नीरज जी, पाटिल जी आपका. आप यहाँ पे आए, प्रवीण दादा को शुभकामनाएं देने के लिए. गोल्ड मैन इस नाम से अखंड नवी मुंबई में ये जाने जाते हैं और जो भी छोटे छोटे बच्चे ये बिल्कुल अपनी आंखें बड़ी करके देख रहे हैं नीरज जी, चंदू पाटिल जी के पास कि आखिरकार ये गोल्ड मैन आखिरकार है कौन. तो ये आदरणीय चंदू पाटिल जी के जो कि एक समाज सेवक है, इनके सुपुत्र है और दीवा गांव के ये रहवासी है. बहुत बहुत शुक्रिया नीरज जी, चंदू पाटिल जी, आप यहाँ आए और आदरणीय प्रवीण जी म्हात्रे जी को आपने शुभकामनाएं दी. 39 रन झालेले आहेत 4 ओव्हर संपल्यानंतर. पहा ही सरासरी या अगोदरच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर जास्त होते, तिला पुन्हा एकदा खाली आणण्याचा प्रयत्न झालाय. गोलंदाजीमध्ये 39 धावा झाल्यानंतर शेवटच्या षटकामध्ये आमंत्रित करण्यात आलेले आहे संकेत पाटील यांना. संकेत मुरबी गावाला बिलॉंग करतात, पनवेल तालुक्यातील, ज्या गावातून आपण ओमकार पाटील त्याचबरोबर विकी पाटील यांना पाहतो. खूप मोठी परंपरा आहे मुरबी गावाला देखील क्रिकेटची, परंतु या मुरबी गावातून असाही एक गोलंदाज आलाय ज्याच्याकडे वैविध्यपूर्णता आहे आणि आज परी 11 सारख्या संघातून खेळत असताना खुल्या गटातील महाराष्ट्रातील एक मोठी स्पर्धा खेळण्याची संधी त्यांना आज या प्लॅटफॉर्मवर, या स्पर्धेच्या माध्यमातून म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे चषकात खेळण्याची संधी मिळाली. तर पाहूया फलंदाज. ओहो, खोलवर टप्प्याचा बॉल, टप्पा पडल्यानंतर पहा थोडासा फिरक घेताना पाहायला मिळाला. गती जी आहे ती अपेक्षित होती फलंदाजाला, थोडीशी जास्त असेल. बॅटचा फ्लो अगोदर गेला होता, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल फिरला बिचारे सर. बिल्कुल बहुत ही उम्दा गेंदबाजी कर रहे हैं. डेथ ओवर में गेंदबाजी के लिए आमंत्रित किए गए हैं. यावेळेला बॅकफुटला गेले, पॉईंटच्या दिशेने बॉल खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. थोडासा मागील चेंडू जर पाहिला तो थोडा पुढे होता, यावेळेला थोडासा पाठीमागे होता, परंतु थोडासा आतमध्ये येणार होता. म्हणूनच की काय जे टायमिंग पाहिजे होतं ना बॅट्समनला, ते टायमिंग होऊ शकलं नाही विचारे सर. आणि या बॉलला खेळलं तर जरूर कव्हरच्या दिशेने, परंतु त्या ठिकाणी एकच रन मिळेल. रायगढ़ ने टेनिस क्रिकेट को बहुत कुछ दिया है. दादा के सुपुत्र आदित्य यहाँ पे आए हुए अब ये यहाँ से वहां दौड़ लगाएंगे, इसमें कोई गुंजाइश नहीं है. चंदू, मैं बात छेड़ रहा था कि रायगढ़ ने टेनिस क्रिकेट को बहुत बड़े बड़े खिलाड़ी दिए हैं. नक्कीच विचारे सर, गेल्या काही वर्षातली गोष्ट आपण जर पाहिली तर रायगडमधून खेळाडू गाववाईज क्रिकेट आहे त्यातून निघाले. रायगड मी नवी मुंबईचाही उल्लेख करेल सर, की आता ते तिथपर्यंत मर्यादित न राहता यावेळेला अखूट टप्प्याचा परंतु काहीसा कमी गतीचा बॉल होता. संकेत की कॅच 1 2 3 तिसऱ्या प्रयत्नात पकडली. बहुत ही बेहतरीन, अपने फॉलोअर थ्रू से दौड़ के गए थे शॉर्ट मिड विकेट के जानब और उम्दा कैच लपक लिया. देखिए, कैच पकड़ने के लिए आपकी निगाहें गेंद के ऊपर रहनी चाहिए और यहाँ पे मैं तारीफ करना चाहूंगा, गेंदबाज ने अपनी निगाहें नहीं हटाई. केक यहाँ पे काटा जा रहा है. आदरणीय प्रवीण दादा के कुछ मित्र यहाँ पे आए हुए केक लेकर और यश भी यहाँ पे आए हुए. गोटा एम्पायर को नचाने का काम ये यश डीजे यहाँ पे करते हैं.
आदित्य दादा के सुपुत्र यहाँ पे आए हुए हैं। ये जब पारी की समाप्ति होगी तब गोटा एम्पायर अंदर जाएंगे एम्पायरिंग करने के लिए, तो सभी की निगाहें इस गोटा के ऊपर यहाँ पे टिकी हुई है। चंदू जी, आकाश फलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. सर, परिस्थिती जर पाहिली तर 40 धावा झाल्या आहेत, परंतु इकडनं जर उर्वरित जे काही चेंडू आहेत त्यांच्यावर 2 मोठे फटके जर आले, 1-2 मोठे फटके आले तर मात्र धावसंख्या 45-50 पर्यंत जाऊ शकते आणि आकाश स्मृती संघाचा तोच प्रयत्न असेल. बिल्कुल एक फाइटिंग स्कोर होगा यहाँ पे अगर 50 रन अर्जित करने में यहाँ पे सफल हो पाते हैं आकाश स्मृति कोपर खेरने के बल्लेबाज. परंतु संकेत या टीम मध्ये मला का घेतलंय हे स्वतः सिद्ध केलं आणि काय गोलंदाजी केली जाते. हॅट्रिक लगातारच्या 3 विकेट मुरबीच्या या युवा गोलंदाजाच्या नावावर लगावल्या जातात. गेल्या वर्षी याच मंचावर साकिब नावाचा एक नवीन गोलंदाज नक्कीच आला होता आणि आज त्याच मंचावर महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटला एक युवा परंतु एक असा गोलंदाज दिला जातोय, नाव आहे त्याचं संकेत पाटील. बिल्कुल इस धर्मवीर आनंद गेट चषक 2020 की ये पहली हैट्रिक यहाँ पे मुकम्मल की है. साकिब जो थे पिछले वर्ष यहाँ पे खेले थे, वो भिवंडी के खिलाड़ी थे और इन्होंने ये पहली हैट्रिक यहाँ पे गोपीनाथ अगस्कर सर यहाँ पे आए हुए, जिनकी जितनी भी प्रशंसा यहाँ पे की जाए उतनी कम है. आदरणीय दादा प्रवीण जी मात्रे जी को यहाँ पे शुभेच्छा देने के लिए बहुत बहुत शुक्रिया. आदरणीय गोपीनाथ अगस्कर साहेब फार फार धन्यवाद. असं नसतं व्हा सर. धावसंख्या जर पाहिली तर 40 वर थांबलीये, म्हणजे मागील 2 ओव्हरमध्ये धावांसाठी झगडावं लागलं. संकेत पाटील या युवा गोलंदाजाने कदाचित त्याच्या आयुष्यातील पहिली व्यावसायिक मोठी स्पर्धा खेळली असेल. 2 ओव्हर टाकल्या, 7 रन दिले आणि 4 विकेट घेतल्या या युवा गोलंदाजाने. जबरदस्त कामगिरी संकेतची होताना पाहायला मिळते. दादाच्या नावानं कोणा पुढं ना झुकला कधी आहे दादाचं मोठं मन. दोस्ती यारीत बाजीगर प्रवीण दादा लय दिलदार. 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 तर विचारे सर, या डावाचा आपण आढावा घेऊयात. गणेश शिंदे ज्या या संघाचे प्रमुख खेळाडू होते, संघनायक होते, ते शून्यावर बाद झाल्यानंतर डाव सुरुवातीला जर पाहिलं तर संकटात आली टीम. अमर शिंदे यांनी चांगली फटकेबाजी काही स्ट्रोक खेळले. निलेश खरमाळेंनी देखील निराश केलं. परंतु मयूर पन्हाळकर हे डावाचे हिरो होते, ज्यांनी 12 बॉलमध्ये 29 रन केल्या खऱ्या अर्थाने. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सतीश असेल या इतर फलंदाजांनी निराशा केली. 3 ओव्हरला 35 रन झाल्यानंतर अपेक्षित होतं तिकडनं 20-25 रन येणं, परंतु शेवटच्या 2 ओव्हरला केवळ 5 रन आल्या. म्हणजे जे कमबॅक संकेत आणि त्याचबरोबरीने ऐश्वर्य सुर्वे, मी तर म्हणेल ऐश्वर्य सुर्वे तेवढेच निर्णायक होते. ज्या वेळेला धावसंख्येचा ग्राफ अगदी वरती निघाला होता त्याला कुठेतरी कंट्रोल करण्याचं काम ऐश्वर्य सुर्वेने केलं आणि अगदी त्याला साथ चढवला. मी म्हणेल संकेत पाटील या युवा गोलंदाजाने त्यांची तुम्ही ग्रीप जर पाहिली, गोलंदाजी चेंडू रिलीज करण्याची पद्धत पाहिली तर एकाच ॲक्शनमध्ये खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला त्यांनी बॉल वळवली. सर बिल्कुल जितनी भी प्रशंसा इन दोनों गेंदबाजों की की जाए, ऐश्वर्य सुर्वे और संकेत पाटिल, बहुत ही उम्दा गेंदबाजी की और पूरी तरह से यहाँ पे खामोश रखा, बल्लेबाजों को अंकुश में रखा. और आज जो यहाँ पे ये स्कोर यहाँ पे नजर आ रहा है 40 रन, इसका सारा श्रेय जो है ये यहाँ पे जाता है ऐश्वर्य सूर्य और संकेत पाटिल को. विचारे सर, गेली कित्येक वर्ष तुम्ही समालोचन क्षेत्रात आहात, कित्येक व्यावसायिक खेळाला जवळून पाहिलं. सर आज कशा प्रकारे आज क्रिकेट बदललंय, आपण यूट्यूब नावाची क्रांती झाली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि तदनंतर जर पाहिलं तर क्रिकेटला एक वेगळी उंची, वेगळा आयाम, स्थानिक खेळाडू देखील म्हणजे नवी मुंबईतील देखील खेळाडू अगदी आता आखाती देशांचे दौरे करू लागलेले आहेत. काय म्हणाल सर, हा क्रिकेटमध्ये झालेला बदल? बिल्कुल, बहुत सारे जिस तरीके से अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में बदलाव होते उस तरीके से आजकल राष्ट्रीय क्रिकेट में यानी कि टेनिस बॉल क्रिकेट में भी बदलाव होते हुए नजर आ रहे हैं. देखिए ना, आप ना केवल महाराष्ट्र में कमेंट्री करते हो बल्कि खाड़ी देशों में जाकर भी क्रिकेट कमेंट्री दुबई में कर रहे हो. और मेरे एक दोस्त मेरे को बता रहे थे कि आजकल वहाँ के अरब भी मराठी में बात करते हैं कि क्योंकि देखिए चंदू जी, ये परिवर्तन हो रहा है क्योंकि वहाँ के अरब भी कहते हैं कि कसं काय बरा आहे का. और ये जो सारा ये जो बदलाव हुआ है
ये मेरे ख्याल से आप जैसे जो कमेंटेटर वहां पे गए और देखिए अपनी जो मातृभाषा मराठी है 7 समुंदर पार आप लोगों ने पहुंचा, ये काबिले तारीफ है। और देखिए जिस तरीके से डीआरएस आया है अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में, आज भी यहाँ पे प्रवीण दादा की तरफ से डीआरएस रखा हुआ है, दोनों भी टीम को एक एक डीआरएस दिया जाता है। और जिस तरीके से आपने यहाँ पे बात छेड़ी कि यूट्यूब की वजह से क्रांति आई है क्रिकेट में, इसमें कोई दो राय नहीं है, क्योंकि ग्रामीण विभाग के खिलाड़ियों को देखने का, खंगालने का और उनको ले जाने का काम ये यूट्यूब के माध्यम से बड़े बड़े जो पैकर्स है वो करते हैं। तो ये बिल्कुल लाजमी बात है कि यूट्यूब के वजह से काफी बड़ी क्रांती आई है टेनिस क्रिकेट जगत में। आणि नवी मुंबईचा बी देखील आवर्जून उल्लेख करेल, कारण 20-25 लाखाची स्पर्धा 10PL याच नवी मुंबईचा खेळाडू भूषण पाटील याच्या नेतृत्वाखाली जिंकली देखील गेली होती। हा नवी मुंबईसाठी खूप मोठा गौरव आहे आणि हे कशामुळे शक्य झालं तर आता स्थानिक जरी मॅचेस असतील तर त्याचे नक्कीच जे क्रिकेटचे समीक्षक आहेत त्या देखील फॉलो करतात आणि आता कुणाच्या वशिल्याची गरज राहिली नाहीये। तुम्ही चांगली कामगिरी करा, तुम्ही लोकप्रिय होणार म्हणजे होणार। बिल्कुल, ये आपने बात बिल्कुल सही यहाँ पे छेड़ी है। अगर आप अच्छा क्रिकेट खेलते हो तो आप निश्चित रूप से जो बड़े बड़े पैकर्स हैं उनके निगाहों में जम जाते हो और वो आपको कहीं पे भी ले जा सकते हैं दुनिया में, जहां जहां भी टेनिस क्रिकेट खेली जाती है। याचं उत्तम उदाहरण मी देईल, कारण 4च दिवसापूर्वी सोमवारी हा संकेत पाटील नावाचा गोलंदाज पनवेलच्या आदर्श ट्रॉफीमध्ये तालुका वाईज हा क्रिकेट खेळण्यास आला होता आणि सर्वांना प्रभावित केलं। पहिलाच दिवस त्यांनी गाजवला, ही लेग स्पिन ऑफ स्पिन पद्धतीची गोलंदाजी। सर्व विचारात पडले हा गोलंदाज येणाऱ्या कालावधीमध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळेल। आता हे या सोमवारची गोष्ट आहे आणि शुक्रवारी जर पाहिलं तर संकेत पाटीलने आजचा दिवस गाजवलाय। पहा, यही व्यावसायिक क्रिकेट की खासियत होती है कि आप 12 महीने बुक हो जाते हो और आपको 12 महीने क्रिकेट खेलनी है, ये आपको मद्देनजर रखना चाहिए। बहरहाल यहाँ पे गोटा एम्पायर गए मैदान के बीच में, टेनिस क्रिकेट जगत का 8वां अजूबा इस गोटा एम्पायर को कहा जाता है। गुजरात में एक क्रिकेट प्रतियोगिता खेली जा रही है, वहाँ पे गोटा 2 दिनों से एम्पायरिंग कर रहे थे, लेकिन आदरणीय दादा प्रवीण जी म्हात्रे सर हमेशा ही चाहते हैं कि गोटा एम्पायर यहाँ पे आए और अपने जलवे बिखारे, तो यहाँ पे गोटा एम्पायर आए हुए अपने जलवे बिखरने के लिए। या स्पर्धेसाठी आगमन होत आहे। मंगेश साळवी साहेब उपशहर प्रमुख शिवसेना त्यांचे या ठिकाणी आगमन होत आहे। हार्दिक असं स्वागत असेल। या धर्मवीर चषक 2020 मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत, कारण तळागाळातील घटकांपर्यंत मात्र जाण्याचा प्रयत्न जरूर धर्मवीरांचाच राहिला। या स्पर्धेच्या माध्यमातून देखील जर पाहिलं तर मान्यवरांची मांदी आली आणि वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मात्र चाहते, त्यांच्यावर प्रेम करणारा मित्र परिवार प्रवीण दादांचा हा आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे। सलामीची जोडी मैदानात दाखल झाली। बॉलिंगसाठी आपण पाहू शकता गणेश शिंदे, परंतु बॅटिंगसाठी रायगड जिल्ह्यातील ओरण तालुक्यातील फुंडे गावचा सितारा अर्थातच प्रथमेश म्हात्रे, ज्यांनी कालचा दिवस देखील या ठिकाणी गाजवलाय। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहू शकता गेली 2 ते 3 वर्ष व्यावसायिक टेनिस क्रिकेटमध्ये ज्याच्या नावाचा डंका पिटला जातोय, थॉमस डायस दहिसर मुंबई बॅटिंग करण्यासाठी मैदानात दाखल झालेत। परंतु गणेश शिंदे बॅटिंगमध्ये जरी निराशा केली असेल परंतु ते अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत। तर मैदानाच्या आतमध्ये सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी एक पंच म्हणून ज्यांची एक वेगळी ख्याती आहे, मैदानाच्या आतमध्ये आगमन होतंय शंकर धोत्रे यांचं। पहिला बॉल क्रिकेटचा पुस्तकी फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न। क्रिकेट हेच सांगतं, तुम्ही पहिला बॉल बॅटवर घ्या, मिडल करा, कॉन्फिडन्स मिळवा आणि तदनंतर आक्रमण करा। तर हे सर्वात गरजेचं आहे विचारे सर। बिल्कुल, आपको पता होगा कि सुनील गावस्कर सर ने सचिन तेंदुलकर सर क्रिकेट के भगवान जिनको एक खत लिखा था और उसमें कहा था कि जब आप पारी की शुरुआत करते हो तब मिड ऑन और मिड ऑफ में खेलिए ताकि आपकी निगाह पूरी तरह से गेंद के ऊपर जम जाएगी। और वो खत कहा जाता है कि सचिन सर ने आज भी अपने पास सुरक्षित रखा है। याही वेळेला एक चांगला चेंडू होता परंतु त्याला ढकललंय। चांगल्या चेंडूचा सन्मान द्या, खराब चेंडूवर तुम्ही आक्रमण करा, हे क्रिकेटचं सूत्र या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय। याही बॉलवर रन घेण्याचा प्रयत्न केला गेलाय, कारण तसं पाहिलं तर लक्ष आहे या ठिकाणी 41 धावांचं। 41 धावा जर, परंतु काही होऊ शकतं सर क्रिकेटमध्ये। मोठमोठे संघ आपण गडगडताना पाहिलेत, असं आपल्याला देखील स्वप्नात तरी वाटलं होतं की विराट कोहलीचा भारतीय संघ जग जिंकायला निघालाय, परंतु तो 36 वर ऑल आउट होईल, परंतु ते झालं। क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, परंतु तरी देखील आम्ही टीमला सपोर्ट करणार, कारण आम्ही भारतीय टीमचे चाहते आहोत। मनोज वेट्टा मोंटी यहाँ पे आए हुए, दादा को शुभेच्छा देने के लिए बहुत बहुत स्वागत है आपका।
यावेळेला मात्र चांगला फटका येतोय थॉमसच्या बॅटमधून आणि थॉमसचा थैथयाट सुरू झालाय. थॉमस यांची बॅट बोलायला सुरुवात झाली आहे. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करण्याची क्षमता असणारा फलंदाज थॉमसच्या बॅटमधून येतोय चौकार. यही थॉमस डायस की खासियत है, थोड़ी सी उनको यहाँ पे ये शॉर्ट गेंद मिली और उसको उन्होंने निकाल दिया था डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन के लिए. बहुत ही खूबसूरत बल्लेबाज है थॉमस डायस. गोटा एम्पायर इशारा कर रहे हैं, उनके जलवे उनको दिखाने हैं. हा शंकर धोत्रे सर. याही वेळेला ऑन साईडच्या दिशेने हा फटका खेळला जातोय. थॉमस आणि प्रथमेश घाई करत नाहीयेत, संयमाने क्रिकेट खेळत आहेत. पॉवर प्लेचा फायदा, 2 खेळाडू जे विचारे सर सर्कलच्या बाहेर आहेत त्याचा कुठेतरी फायदा घ्यायचा हे या ठिकाणी ठरवलंय. आणि 30 रणनीती आतापर्यंत कामयाब झाली, कारण 8 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. ही स्पर्धा कोण जिंकणार याची चर्चा केवळ नवी मुंबईत नाहीये, रायगडमध्ये आहे, ठाण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये देखील आहे. कारण ही धर्मवीर चषक स्पर्धा लगातार 19 वर्ष आपण पाहत आहोत. याही वेळेला जर पाहिलं तर थोडासा कमी उसळी घेतला चेंडू होता, त्याला ऑन साईडच्या दिशेने म्हणजे मिड विकेट क्षेत्रात पाठवलं. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक आणि त्यानंतर 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. आणि थोडीशी चूक झाली, त्याचं रूपांतर तिसऱ्या धावेत देखील होताना पाहायला मिळत आहे. धावा घेतल्या जात आहेत प्रथमेश म्हात्रे आणि थॉमस डायस यांच्याकडून. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 11 धावा धाव फलकावर पूर्ण केल्या जात आहेत. खऱ्या अर्थाने शंकर धोत्रे, मी तर म्हणेल आपण बिली बावडन हे क्रिकेटमध्ये पंच मनोरंजन करू शकतात, हे बिली बावडन या पंचाने दाखवलं. आणि क्रिकेटमध्ये पंच मैदानात उतरून धुमाकूळ घालू शकतात, हे शंकर धोत्रे यांनी दाखवलं. बिल्कुल, और बिलू बावडन को ही ये गोटा एम्पायर अपना आदर्श मानते हैं और उन्हीं की वजह से इन्होंने ये डांसिंग शुरू की है. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, अगदी ढकललं त्यांनी कव्हरच्या दिशेने या बॉलला, परंतु 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. संयमाने खेळली ही पहिली ओव्हर, कारण दोन्ही फलंदाज जर पाहिलं तर लेदर बॉलचं क्रिकेट देखील चांगलं खेळतात. बॅटवर बॉल घेण्याची त्यांची क्षमता आहे, तीच क्षमता या ठिकाणी दोघांनी दाखवली. स्ट्राईक रोटेट करत राहिले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे बिनबाद 12. शाखा प्रमुख सुभाष पाटील यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत आहे. धर्मवीर आनंद दिगे चषक 2020 मध्ये आपलं देखील हार्दिक 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 स्वागत. सर काय म्हणाल, 12 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर? बिल्कुल, बहुत ही बुद्धिमत्ता के साथ यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं दोनों भी बल्लेबाज, प्रथमेश म्हात्रे और थॉमस डायस. अच्छी साझेदारी दोनों के दरमियान यहाँ पे चल रही है. भली भांति जान रहे हैं कि ये जो मुकाबला है ये उनके टीम के लिए कितना अहमियत रखता है, और उसी के लिहाज से ये दोनों बल्लेबाज बिल्कुल सूझबूझ भरी पारी यहाँ पे खेल रहे हैं. देखिए, किसी तरीके का कोई जोखिम नहीं उठाया दोनों भी बल्लेबाजों ने. आपसी तालमेल काफी अच्छा रहा है इन दोनों बल्लेबाजों के दरमियान. बहुत ही उम्दा बल्लेबाजी कर रहे हैं, बिल्कुल अपने ख्याति के अनुरूप यहाँ पे थॉमस डायस और प्रथमेश म्हात्रे यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं. सचिन येथील गोलंदाजी करण्यासाठी सचिन लहाणे गोलंदाजीसाठी तर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. पनवेल परिसरातील खेळाडू आहेत, परंतु समोर थॉमस डायस आहेत. इरादा आहे धर्मवीर आनंद दिगे चषक जिंकण्याचा. जी स्पर्धा जिंकणं देखील प्रत्येकाचं स्वप्न असतं. एवढ्या सुंदर मैदानात आणि एवढ्या या मैदानाचं आणखीन एक वैशिष्ट्य, मैदानाच्या चारी बाजूला सावली देणारी झाडे आहेत. त्या नक्कीच सावलीचा आनंद घेत असताना मॅचचा देखील आनंद घेत आहेत. तर ही स्पर्धा म्हणूनच की काय एक लोकप्रिय क्रीडा स्पर्धा म्हणून ओळखली जाते. यावेळेला फटका तर फसला होता, बॉल हवेत आहे, पॉइंटचे फिल्डर तिकडे जातील. 1 धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न नक्कीच यशस्वी होताना पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ हा मात्र आपला सर्वांचा आवडीचा लाडका खेळ आहे. सुरुवातीला पहिल्या आपल्या विभागाचं क्रिकेट गाजवायचं, तदनंतर आपल्या गावासाठी क्रिकेट खेळायचं आपलं स्वप्न असतं, तदनंतर तालुक्यासाठी, तदनंतर खुल्या गटातील क्रिकेटचा हा एक टप्पा तुम्हाला पार करावा लागतो. परंतु लहान असतानाच आपल्याला नक्कीच हा क्रिकेट आकर्षित करतो आणि आपल्याला वाटतं कधीतरी आपल्या गावासाठी आपल्याला खेळायला नंबर लागेल का, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. बिल्कुल, हर कोई चाहता है कि गांव के लिए खेलना और उसके बाद आगे जाना, और यही काम यहाँ पे इन खिलाड़ियों ने किया है, इसीलिए ये काफी सफल हुए इस टेनिस क्रिकेट के दुनिया में. जावेत मॅचच्या दिशेने प्रथमेश यांच्यासाठी टाकला गेला चेंडू बॅटच्या मधोमध काही येऊ शकत नाही. यावेळेला पवित्रा तर आक्रमक होता, परंतु बॅटच्या मधोमध येऊ शकला नाही. 1 धाव तर घेतली जाते. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी जाऊन पोहोचलेली आहे ती 14 धावा धावफलकावर होत आहेत. दोन्ही फलंदाज आतापर्यंत जर पाहिलं तर
बॉल नजर जमवली आहे आणि या डावाला पुढे म्हणजे इनिंग बिल्डअप करण्याचा प्रयत्न त्यांचा या ठिकाणी होतोय, कारण जे लक्ष आहे ते 41 धावांचं विचार आहे सर. बिल्कुल चंदू जी, इसके बाद होने वाला मुकाबला गांवदेवी घनसोली बनाम इच्छापूर्ति वाशी, ये पहला सेमीफाइनल यहाँ पे खेला जाएगा ग्रामीण का. गांवदेवी घनसोली बनाम इच्छापूर्ति वाशी. टॉस के लिए आइए सर, टॉस बॉक्स पे. ओहो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फसला आणि गोलंदाज मात्र या ठिकाणी सचिन लहाने यशस्वी ठरत आहेत, कारण थॉमस डायस एक वेगळा प्रयत्न जरूर करत होते, परंतु त्या प्रयत्नात त्यांना बाद केलंय. विकेटचं पतन. यश. दादा सतीश रावत यांनी दिला सारा निमंत्रण गावाला. अजिंक्य पाटील करता वागता रे लप्पा गुण्याचा. कोपर खैरणे गाव सारा सजलाय अनंत दिसाला गाव. सजलाय अनंत दिसाला गाव. लोक जमलाय गोया हातेच्या पट्टेला. लोक जमलाय गोया. बाद होऊन माघारी परतील थॉमस. एक चुकीचा फटका, ज्यावेळेला सरळ बॅटने रन येत होते त्यावेळेला त्यांनी बॅट उलटी केली, परंतु त्यात ते बाद होत आहेत, माघारी परत आहेत. सचिन लहाने यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा असेल, कारण एका मोठ्या स्पर्धेत ते खेळत आहेत आणि मोठ्या खेळाडूला त्यांनी बादही केलाय. त्यांची जागा घेण्यासाठी रायगडमधील सर्वाधिक शैलीदार फलंदाजांपैकी एक म्हणून नाव ज्याचं घेतलं जातं, संदीप पाटील उर्फ पप्पू सोनारी. खूप कमी फलंदाज आहेत ज्यांना त्यांच्या गावाच्या नावाने ओळखलं जातं, त्यातील एक पप्पू सोनारी. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न याही वेळेला फसला आहे आणि आणखीन एका विकेटचं पतन. हे क्रिकेट आहे, या क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक क्षणोक्षणी अलर्ट राहावं लागतं आणि जर नाही राहिला तर विकेटचं पतन नक्कीच होतं. चंदू, कहानी में ट्विस्ट आता हुआ नजर आ रहा है. यहाँ पे कोई जरूरत नहीं थी यहाँ पे इस तरीके का स्ट्रोक खेलने की, क्योंकि थॉमस डायस यहाँ पे आउट होके वापस लौटे थे और यहाँ पे गेंद को पुल करने का प्रयास किया, गेंद के पिच तक नहीं पहुंच पाए थे और यहाँ पे संदीप आउट होके वापस जा रहे पैवेलियन की जानब. या ठिकाणी नगरसेवक हरिश्चंद्र भोईर साहेब यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. धर्मवीर आनंद दिघे चषक 2020 मध्ये आपलं हार्दिक 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 असं स्वागत. विचारे सर, या ठिकाणी नक्कीच या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने आपण म्हणू शकतो की मागील वेळेला नरेश ठोंबरे यांच्या षटकात रन आल्या, सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न झाला होता, तसंच सचिन लहाने यांच्या या ओव्हरमध्ये बॅक टू बॅक आलेल्या 2 विकेट सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे, कारण धावसंख्या 14 झाली आहे आणि आपल्याला नेहमी सातत्याने पाहायला मिळालंय क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. बिल्कुल युवा नेता वैभव जी भोईर जी यहाँ पे आए हुए आदरणीय दादा प्रवीण जी मात्रे जी को शुभेच्छा देने के लिए उनका स्वागत है. वैभव भोईर जी एक बहुत ही अच्छे टेनिस क्रिकेट जगत के आयोजक है और जू गांव में एक से बढ़ के एक क्रिकेट प्रतियोगिता का आयोजन ये वैभव भोईर और उनके बंधु वहां पे करते हैं. यावेळेला काय प्रभावित केलं या गोलंदाजाने. या स्पर्धेतील आणखीन एक हॅट्रिक नाबावर लागते या ठिकाणी सचिन लहाने या गोलंदाजाचा. पनवेल वरून इकडे का आलोय, एक अनोखा विक्रम. एकाच मॅच मध्ये 2 हॅट्रिक पाहायला मिळाल्या सर. पहिल्या डावातही हॅट्रिक संकेत पाटील यांनी घेतली आणि और ऐसा नजारा चंदू जी एलबी के लिए डीआरएस नहीं है. पगबादा अगर आउट देते हैं एम्पायर, हम पहले दिन से यहाँ पे बता रहे, क्योंकि उस तरीके का कैमरा वर्क नहीं है तो यहाँ पे एम्पायर ने आउट दे दिया है. और ऐसा नज़ारा कभी कभार क्रिकेट में देखा जाता है कि दोनों यहाँ पे इनिंग्स में हैट्रिक मुकम्मल किए गेंदबाजों ने, यानी कि गेंदबाजों ने यहाँ पे जी जान से प्रयास किया है अपनी टीम को जीत दिलाने की. और ये जो गेंदबाज यहाँ पे गेंदबाजी कर रहे हैं जिनका नाम है सचिन लहाने, जिस तरीके से उनका नाम है उसी तरीके से मेरे ख्याल से उनकी एज भी काफ़ी छोटी है, ज़्यादा उम्र नहीं है चंदू. इनकी मेरे ख्याल से चॉकलेट खाने की उम्र है और उसमें देखिए ओपन के क्रिकेट में इतनी बेहतरीन ये यहाँ पे गेंदबाजी कर रहे हैं जिनका नाम है सचिन लहाने. सचिन लहाने आडनाव जरी लहाने असेल तर परफॉर्मन्स मात्र या ठिकाणी लहान नाहीये. हा मोठा परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. काल प्रसन्न पाटील, मगाशी संकेत पाटील आणि आता सचिन लहाने, हे 3 युवा गोलंदाज या स्पर्धेमध्ये प्रभावित करतायत. या ठिकाणी सन्माननीय नगरसेवक रामदासजी पवळे साहेब यांचंही या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. या धर्मवीर आनंद दिघे चषकामध्ये साहेब आपलं हार्दिक 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 असं स्वागत. चंदूजी, प्रवीण दादाचे साडू मिलिंद भोईर हे देखील येथे आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक 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 स्वागत.
योगेश पवार नए बल्लेबाज जा रहे हैं मैदान के बीच में बल्लेबाजी करने के लिए। ये पेन के खिलाड़ी है और मैं हमेशा कहता हूँ जब जब भी मेरे सामने ये बल्लेबाजी करने के लिए आते हैं, पेन में सचिन तेंदुलकर नाम का एक स्टेडियम बनाया हुआ है और उस स्टेडियम में एक स्टैंड है, उसे योगेश पवार नाम दिया गया है। महाराष्ट्र की तरफ से ये रणजी ट्रॉफी में शिरकत करते हैं और क्या खूब बल्लेबाजी करते हैं। और आज योगेश पवार का बल्ला चलना काफी जरूरी है क्योंकि उनकी टीम के ऊपर संकट के बादल यहाँ पे मंडराते हुए नजर आ रहे हैं। तो जिस तरीके से ख्याति है योगेश पवार की, उसी अंदाज में वे बल्लेबाजी करते हैं या नहीं, ये देखना यहाँ पे लाजमी होगा। सचिन फुल टॉस बॉल, त्याला मात्र ऑनसाईडच्या दिशेने ढकललंय. अगदी पहा संयम दाखवण्याचा प्रयत्न, कारण ऑलरेडी 3 विकेट गेल्या त्यावेळेला कुठेतरी, आणि त्यासाठीच ओळखले जातात. त्यांची भूमिका असते मॅच पुढे इनिंग बिल्डअप करायची आणि तदनंतर आक्रमण करायची. परंतु खूप प्रभावित केलं ज्यावेळेला दुसरं षटक टाकण्यास सर सचिन लहाने आलेत. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर त्यांनी केवळ 3 रन खर्च केल्या, 3 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या आणि धावफलक जर पाहिला तर आता 15 वर आहे. क्रिकेटमध्ये परिस्थिती बदलायला टाइम लागत नाही. कधी कोणती टीम मॅच मध्ये येईल आणि कधी कोणती टीम मॅचच्या बाहेर जाईल हे मात्र आपण क्रिकेटमध्ये सांगू शकत नाही. तेच पाहायला मिळालं, तेच दर्शवणाऱ्या पहिल्या 2 ओव्हर पाहायला मिळाल्या. पहिली ओव्हर बॅट्समनची होती तर दुसरी ओव्हर ही बॉलरची होती. इसीलिए कहा जाता है चंदू जी कि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और जब तक क्रिकेट में अंतिम गेंद फेंकी नहीं जाती, कुछ भी कहना, अटकलें लगाना बड़ा ही मुश्किल काम होता है. तो यहाँ पे अब गेंदें बची है 18 और रन जीतने के लिए चाहिए 18 गेंदे और 26 रन चाहिए जीतने के लिए यहाँ पे परी 11 तलवली के टीम को, जबकि उनके टीम ने यहाँ पे 3 विकेटें गंवाई है. अभी भी मैदान के बीच में योगेश पवार और प्रीतम मैदान के बीच में, और देखते हैं ये दोनों बल्लेबाज किस तरीके की बल्लेबाजी करते हैं, इसके ऊपर बहुत कुछ निर्भय है चंदू जी. नक्कीच विचारे सर, कारण प्रीतम परब हे देखील शैलीदार फलंदाज आहेत गोरेगाव मुंबईचे. परंतु दुसऱ्या बाजूला योगेश पवार हे असे फलंदाज आहेत ज्यांनी स्वतःला रणजी क्रिकेटमध्ये लेदर बॉल क्रिकेटमध्ये सिद्ध केलंय. त्याचबरोबर पाहायचं झालं तर रबर बॉल क्रिकेट खूप चांगलं खेळतात. टेनिस बॉल क्रिकेट भारतात आणि भारताच्या बाहेरचं गाजवलंय. परंतु हेही विसरून चालणार नाहीये, समोर जो संघ आहे ना तो देखील मात्र तेवढाच तगडा आहे. आकाश स्मृती काल देखील मोठमोठे उलटफेर या टीमने केले आणि या एक जिद्दीने तो मैदानात उतरलाय. पहा मॅचचा रिझल्ट काय लागेल त्याची त्यांना तमा नाहीये, परंतु जेव्हा मॅच होईल ना आपल्या नावाची छाप या मैदानात राहिली पाहिजे, हा एकच इराद्याने ही खेळाडू या ठिकाणी उतरताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी मयूर पन्हाळकर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल, कारण ज्यांनी फलंदाजीमध्ये पहिला डाव गाजवला होता त्यांच्याच हातात चेंडू सोपवला जातोय. योगेश पवार ज्यांनी गतवर्षी या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार मिळवला होता. 5 कॅचेस शेवटच्या दिवशी त्यांच्या माध्यमातून घेतल्या गेल्या होत्या. पहिला बॉल सन्मान, चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिला. सरळ बॅटने बॅटवर बॉल घेतला आणि नक्कीच 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांचा राहील. आणि पहा ज्यावेळेला विकेट जातात ना त्यावेळेला कुठेतरी मॅच सुरू करणं हे फलंदाजाचं काम असतं आणि ते करतात. बिल्कुल विनोद पाटिल जो कि तलवली गांव के भूमिपुत्र है, 40+ में शिरकत करते हैं, इनकी तरफ से प्रवीण दादा को जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं आई है और उसी तरह से परी 11 तलवली को भी उन्होंने ढेर सारी शुभकामनाएं दी है. बहुत बहुत शुक्रिया विनोद जी पाटिल जी, तलवली गांव के भूमिपुत्र. 17 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. हा क्रिकेटचा खेळ आहे, इकडे काहीही होऊ शकतं. या वेळात पहा पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय, अगदी ढकलून काढलाय पॉइंटच्या दिशेने. 1 धाव त्या ठिकाणी, एक धाव आली तरी देखील ती चालू शकते कुणाला, ती मात्र आकाश स्मृती संघाला, कारण मॅच तेवढी बिल्डअप होत जाईल, पुढे जाईल आणि तोच प्रयत्न या ठिकाणी त्यांचा आहे. आणि परंतु दुसऱ्या बाजूला हे दोन्ही फलंदाज खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट या अगोदर खेळलेले आहेत. त्यांना या मॅचमध्ये जिंकणं किती महत्त्वाचं आहे बरोबर माहिती आहे आणि अपेक्षा होती, असं वाटत होतं सुरुवातीला ही मॅच एकतर्फी होईल की काय, परंतु या मॅचमध्ये रंग गोलंदाज सचिन लहाने यांनी नक्कीच भरले. गोट्या को भी अवसर यहाँ पे मिलना चाहिए. देखते याही वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय, अतिशय जिद्दीने गोलंदाजी केली जाते. योगेश त्या ठिकाणी स्वतःला झोकावून दिलं आणि अशाच प्रकारचे एफर्ट्स द्यावे लागतात जर मॅचेस जिंकायचे असतात. काल या ठिकाणी एक राहुल जोगाडे यांनी कॅच घेतली, ती एवढी व्हायरल झाली कारण खूप चांगली कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि आता हा व्हायरलचा जमाना आहे, तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा लगेच व्हायरल होतं, परंतु काल या ठिकाणी ती जी कॅच होती तिने व्हायरल होताना पाहायला मिळाली. हेच सन्माननीय सुनील पाटील साहेब येथे आलेले आहेत, वाहतूक सेना सचिव आहेत नवी मुंबईचे, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा
आदरणीय प्रवीण काळूराम म्हात्रे साहेब यांच्या वतीने सहर्ष 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 स्वागत. तर 15 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये रंग भरण्याचं काम गोलंदाज करतायत, एका जिद्दीने गोलंदाजी करतायत. समोर जर पाहिलं प्रीतम परब बॅटिंगसाठी सज्ज होतील. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल त्याला खेळलाय ऑन साइडच्या दिशेने. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं. ओ बुलाती है मगर जाने का नहीं, ओ बुलाती है. गोट्या बीबी के पास जाने का नहीं, इधर कोपर खेलने में आने का, नहीं तो दादा पकड़ लेगा. अगर पसंद आया हो गोट्या की अदाएं तो जोरदार तालियां बजाइए नवी मुंबई. और इस तालियों का ही भूखा है ये गोट्या एम्पायर. टेनिस क्रिकेट जगत का यह 8वां अजूबा. 4 रन की घोषणा की है गोट्या ने. कुल स्कोर में वृद्धि हुई है, कुल स्कोर है 22 रन. चंदू जी. तर प्रीतम यांनी आपल्या हात खोलायला सुरुवात केली. ही जी कोंडी झाली होती ना, ती कोंडी कुठेतरी प्रीतम यांनी फोडली आहे आणि धावा सुरू झाल्यात. यावेळेला एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु जसं पाहिलं मयूर यांनी की रिव्हर्स पवित्रा घेतलाय तसा बॉल देखील त्याच पद्धतीचा टाकला गेला. हे शेवटच्या क्षणापर्यंत आता बॅट्समनलाही अलर्ट राहावं लागतं आणि बॉलरलाही. कधी फलंदाज त्याचा स्टान्स बदलेल याचा. पूर्वीच्या काळी असं नसायचं, बॅट्समन एक नॉर्मली स्टान्स घेऊन बॅटिंग करायचा, परंतु आता बॉलर बॉलिंगला रनअप घेतल्यापासून तर बॅट्समन बॉल रिलीज करेपर्यंत 3 वेळा बॅट्समन स्टान्स बदलतात. हा क्रिकेट T20चा जमाना आहे, ते पाहायला मिळतं. परंतु प्रीतम यांनी एक वेगळा पवित्रा घेण्याचा प्रयत्न, परंतु त्याच वेळेला रोखलं गोलंदाजाने. योगेश पवार बहुत ही सूझबूझ भरी क्रिकेट यहाँ पे खेल रहे हैं. भली बात जान रहे हैं कि उनकी जो विकेट है ये कितनी अहमियत रखते हैं इस मैच में. कि बिल्कुल सीधे बल्ले से बल्लेबाजी कर रहे हैं, इक्के दुक्के रन की तरफ उनका रुख है. इस ओवर की अगली गेंद इस मरतबा बहुत अच्छी गेंद थी और ये पगमादा आउट दे दिया गोटा एम्पायर ने. काफी तेज तर्रार गेंद थी, बिल्कुल मिडिल और लेग स्टंप पे पाए गए, नीचे रहती हुई गेंद और इस तरीके से काफी तेज गति से फेंकी हुई गेंद के ऊपर सफलता प्राप्त की है. क्योंकि यहाँ पे एलबीडब्ल्यू के लिए कोई भी रिव्यू रखा नहीं गया है. और इस तरीके से देखिए चंदू जी, कभी कभार जो लो स्कोरिंग जो स्कोर होता है ये कभी कभार काफी इंटरेस्टिंग मोड पे चला जाता है मैच. उसी तरीके का नजारा यहाँ पे दिखाई दे रहा है. क्या ये जो मुकाबला है इसमें क्या ये ट्विस्ट आएगा, ये यहाँ पे आने वाली गेंदबाजी बताएगी. नक्कीच नक्कीच सर. आकाश पाटील स्मृती संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच गर्जना कोपरखैरणे ही जी नवोदित खेळाडू आहेत हे मात्र ऐकायला तयार नाहीये. समोर बलाढ्य संघ आहे, मोठमोठे खेळाडू आहे. आम्हाला त्याची तमा नाहीये. आम्हाला ही मॅच जिंकायची आहे आणि धर्मवीर आनंद दिघे चषकामध्ये आम्हाला परफॉर्मन्स करायचा आहे. समोर जर पाहिलं तर बंटी पेंडारी फलंदाजीसाठी, अर्षद पेंडारी बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतील. खोपोलीचे खेळाडू योगेश पवार यांच्या जोडीला. परंतु तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे सर ही मॅच आता रंगली आहे. सुरुवातीला असं वाटत नव्हतं, कारण ज्या वेळेला पहिल्या षटकात रन आल्या होत्या 12 आणि असं वाटत होतं ही मॅच एकतर्फी होईल, परंतु तदनंतर सचिन लहाने हा फॅक्टर तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. सहजासहजी या ठिकाणी आल्यानंतर कोणी मॅच सोडायला तयार नसतं, कारण ही स्पर्धा प्रतिष्ठेची आहे, मानाची आहे आणि ही प्रतिष्ठा 19 वर्षपूर्वीची आहे. और चंदू, सबसे बड़ी बात यह है कि दबाव में काफी बड़े बड़े खिलाड़ी बिखर जाते हैं. अब देखते हैं कितना दबाव यहाँ पे रखने में सफल हो पाते हैं. अगर बात छेड़ी जाए आकाश स्मृति कोपरखैरणे की, अगर यहाँ पे दबाव बनाए रखेंगे और भी अगर एक आधा विकेट यहाँ पे प्राप्त करने में सफल हो पाते हैं गेंदबाज, तो निश्चित रूप से दबाव जो है ये परी 11 तलौली के खेमे में चला जाएगा. और देखते हैं क्या कुछ होता है यहाँ पे. आने वाली गेंदबाजी किस तरीके की होती है इसके ऊपर बहुत कुछ निर्भय यहाँ पे है. जो भी दर्शक हमसे फॉर्चून इवेंट के माध्यम से हमसे जुड़े हुए अपने घर पे बैठ के इस प्रतियोगिता का लुत्फ उठा रहे हैं, उन सभी का मैं आदरणीय प्रवीण कालूराम म्हात्रे जी की तरफ से हार्दिक 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 स्वागत कर रहा हूं. मॅच मात्र रंगात येताना पाहायला मिळते. 12 बॉल बाकी आहेत आणि 19 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉल सचिन लहाने यांच्याच हातात सोपवला जातोय. फलंदाजीसाठी योगेश पवार. पुढचा बॉल चांगला, परंतु त्याला सन्मान दिला. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव त्या ठिकाणी घेतली गेली. एका धावेने धाव पुढे जाताना पाहायला मिळेल. मॅच मध्ये रंगत मात्र नक्कीच वाढेल. 11 चेंडू अजूनही शिल्लक असतील आणि धावा करायच्या असतील त्या 18 धावा कराव्या लागतील. क्रिकेटच्या खेळात तुम्हाला अलर्ट राहावं लागतं. तेच आता या ठिकाणी दोन्ही या ठिकाणी सर जी टीम दबावाला बळी पडेल ती माघारी पडतेल आणि जी टीम दबाव भिरकावून देईल ती टीम या ठिकाणी विजयी होणार आहे. तर संधी तर आता अशी कंडिशन आहे सर, दोन्ही संघांना समसमान आहे.
बिल्कुल सचिन लहाने देखिए पहले ये ओवर में अपने व्यक्तिगत उन्होंने हैट्रिक मुकम्मल की थी, तो निश्चित रूप से इनके जो इरादे ये 7वें आसमान पे होंगे। अब देखते हैं वो किस तरह की गेंदबाजी यहाँ पे करते हैं, किस तरह की रणनीति का इख्तियार यहाँ पे सचिन लहाने करते हैं। ये बहुत ओहो। अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप पे टप्पा खाने के बाद आउट स्विंग होती हुई गेंद कुछ भी समझ में नहीं आई बल्लेबाज की, और बाकी का तमाम काम विकेटकीपर नीलेश ने किया और इस तरीके से ये गेंद डॉट गई। चंदू, जब जब भी गेंद यहाँ पे डॉट जाएगी वैसे वैसे दिल की धड़कन जो है ये बल्लेबाज की तेज हो जाएगी। नक्कीच बॅट्समनची देखील आणि प्रेक्षकांची देखील. प्रेक्षकांना अशाच मॅच पाहायला आवडतात ज्या मॅच मध्ये त्यांच्या काळजाचे ठोके चुकतात, धडधड 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 काळजाच्या ठोक्यांची वाढते, तसेच मॅच पाहायला आवडते. यावेळेला आपण पाहू शकता पुन्हा एकदा त्या ठिकाणी मॅचने घेतली कलाटणी. विकेट कुणाची आहे? रनआउटच्या स्वरूपात योगेश पवार यांची ही विकेट या ठिकाणी मिळाली. आणि पहा काय मॅच. मी तर म्हणेल आकाश स्मृती संघातील जे खेळाडू आहेत ना आणि त्यांची आतापर्यंतची कामगिरी, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी नक्कीच झाल्या पाहिजेत. काय परफॉर्मन्स दिलाय या युवा खेळाडूने. बिल्कुल युवा खिलाड़ी है और देखिए हौसला कितना बुलंद है, बहुत ही उम्दा गेंदबाजी कर रहे हैं, हर किसी को उन्होंने प्रभावित यहाँ पे किया है और काफी शक्तिशाली बैटिंग लाइनअप है। परी 11 तलौली आज ताश के पत्तों की तरह बिखरती हुई अगर नजर आ रही है ये टीम, तो इसका सारा श्रेय जो है ये सचिन लहाने को जाता है। बहुत ही उम्दा गेंदबाजी का मुजाहरा इस सचिन लहाने ने किया है और उनकी जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है। जिस तरीके से आपने बात छेड़ी चंदू यहाँ पे कि ये जो इस तरीके के परफॉर्मेंस होते हैं ये इतिहास में दर्ज होते हैं और इतिहास बनाने का काम यहाँ पे सचिन लहाने यहाँ पे बखूबी कर रहे हैं। नक्कीच ते या ठिकाणी पाहायला मिळतंय आपल्याला. परी 11 हाही तेवढाच तगडा संघ आहे, दुसऱ्या बाजूला आकाश पाटील स्मृती हाही तेवढा संघ आहे. चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न ते करतायत. मॅच कोण जिंकणार? बॅटिंगसाठी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सिक्सर किंग ज्याला उपाधी दिली गेलेली आहे आणि मॅच विनर स्वतःला कित्येकदा सिद्ध केलंय आणि तोच जीवित मात्रे उरण तालुक्यातील मुळे खंडेगावचा सितारा बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील तुम्हाला धर्मवीर आनंद दिघे चषक 2020 मध्ये. पाहूया, दडपण नक्कीच त्यांच्यावरही असेल कारण विकेट हा फॅक्टर तेवढाच महत्वाचा आहे. जीवित मात्रे. ओहो, याही वेळेला चांगला बॉल जरूर पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाठवलाय. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक आणि क्रिकेटमध्ये प्रत्येक चुकीला माफी नाही. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये होतंय. इकडे एक धाव. आपल्याला या एका धावेचं महत्व कधी कळतं? मॅच होते त्यावेळेला आपण विचार विनिमय करतो, त्यावेळेला एक धाव आठवत असतात. परंतु या ठिकाणी जिकडे 1 होती तिकडे 2 धावा आल्या. मॅच मध्ये पुन्हा रंग भरले गेले. 8 चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि धावा करायच्या आहेत त्या 16. और एक रन चंदू जीत और हार का अंतर तय करता है और थोड़ी सी गफलत हुई थी वहां पे क्षेत्ररक्षक के हाथ से और उसका खामियाजा डेथ ओवर में आपको भुगतना पड़ता है। हो हो, काय गोलंदाजी करतोय हा एक युवा खेळाडू. यावेळेला बॉलला कट देखील केलं, उसळी देखील दिली आणि पुन्हा डॉट बॉल टाकला जातोय. काय गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजीचा. आपल्या आयुष्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी मॅचही तो खेळतोय आणि सर्वात चांगला परफॉर्मन्सही करतोय. या नक्कीच नामवंत आणि मानाच्या स्पर्धेमध्ये धर्मवीर चषक 2020 मध्ये. परंतु हा दबाव सर भिरकावून द्यावा लागेल दोघांनाही. जीवित मात्रेलाही सिद्ध करावी लागेल. मला सिक्सर किंग का म्हटलं जातं? पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडू विचारपूर्वक टाकला गेला आणि याही षटकात जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी झाली आहे. आणि बघता बघता ही मॅच कुठे जाऊन पोहोचलेली आहे? शेवटच्या ओव्हरमध्ये जाऊन पोहोचली आणि प्रेक्षकांना सांगायला लागत नाही टाळ्या वाजवल्या, त्यांनी वाजवल्या कारण तर ही ओव्हर लाजबाब ठरताना पाहायला मिळाली. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. क्रिकेटमध्ये गाफील राहिलं तर काय होऊ शकतं त्याचं उदाहरण पाहायला मिळालं. परंतु हेही विसरून चालणार नाहीये. जीवित मात्रे आणि अर्षद पेंडारी यांच्याकडे ह्या धावा करण्याची क्षमता आहे. परंतु या आकाश स्मृती संघाने आतापर्यंत त्यांच्या गोलंदाजीने नक्कीच प्रभावित केलं बिचारी सर. बिल्कुल लो स्कोरिंग मैच था, ऐसा लग नहीं रहा था जब पारी की शुरुआत हुई थी तब कि इस तरह के मोड़ पे मुकाबला दिलचस्प मोड़ पे पहुंच जाएगा. लेकिन क्या शानदार गेंदबाजी का मुजाहरा यहाँ पे किया है सचिन लहाने ने. उनकी काटी के पास देखने के बाद चंदू जी ऐसा महसूस होता है जैसे कि वो कोई स्कूल के छात्र है और स्कूल में पढ़ते हुए भी यूनिवर्सिटी में इतनी बेहतरीन गेंदबाजी कर रही है. क्रिकेट की यूनिवर्सिटी है और इस यूनिवर्सिटी में ओपन का क्रिकेट यहाँ पे खेला जा रहा है और बहुत ही उम्दा गेंदबाजी का मुजाहरा सचिन लहाने द्वारा. नक्कीच नक्कीच सर. आणि आता सचिन लहाने यांच्या गोलंदाजीविषयी मी या ठिकाणी सांगेल. त्यांनी 2 ओव्हर टाकल्या.
धावा दिल्या 7, विकेट घेतल्या 3. काय गोलंदाजी राहिली, अप्रतिम गोलंदाजीचा नजारा. एका मोठ्या टीमच्या विरुद्ध मोठ्या स्पर्धेमध्ये केलेला परफॉर्मन्स आहे. अशा प्रकारचे परफॉर्मन्स आयुष्यभर लक्षात राहतात. आता इकडे आलेला प्रेक्षक आहे ना, आता माझे गेल्या वर्षीचा परफॉर्मन्स अजून लक्षात आहे, तर इकडे आलेला परफॉर्मन्स वर्षभर लक्षात राहतो इकडे केलेला. तर या सचिन लहानेसाठी आयुष्यात भरपूर क्रिकेट खेळतील, परंतु कोपरखैरनेचं भूमिपुत्र मैदान आणि हा परफॉर्मन्स आयुष्यभर लक्षात राहील. बिल्कुल, जब जब भी वो अपने जिंदगी में क्रिकेट के जरिए आगे की तरफ रुख करेंगे, तब तब भूमिपुत्र मैदान को आदरणीय प्रवीण म्हात्रे जी को जरूर याद करेंगे, क्योंकि उन्हीं की वजह से कोविड होते हुए भी इतनी बड़ी क्रिकेट प्रतियोगिता का आयोजन आदरणीय प्रवीण जी कालूराम म्हात्रे जी ने यहाँ पे किया है और इसका सारा श्रेय प्रवीण दादा को जाता है. लेकिन सचिन लहाने जब जब भी अपने जिंदगी में आगे की तरफ रुख करेंगे, तब तब भूमिपुत्र मैदान को जरूर याद करेंगे. शशी सनस षटक घेऊन येत आहेत. मी तर म्हणेल षटक नाही तर आपल्या टीमचं भवितव्य त्यांच्या हातात आहे. सध्याच्या घडीला 120 ग्रॅम वजनाचा टेनिस बॉल त्यांच्या हातात आहे, तर हा बॉल नाही तर त्यांच्या टीमचं भवितव्य आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अर्षद पेंडारी आणि जीवित म्हात्रे हातात 950 ते 1000 ग्रॅम वजनाची, म्हणजे 1 किलो वजनाची, आपल्याकडे आता तशाच बॅट वापरल्या जातात. बॅट हातात घेऊन आहेत, परंतु इकडे प्रयत्न तोच असेल, मला माझ्या टीमला जिंकवायचंय. गावदेवी घनसोली बनाम इच्छापूर्ति वाशी गांव, दोनों टीम के संगनायकों से मेरी गुजारिश है कि टॉस के लिए तैयार रहिए टॉस बॉक्स में. इसके बाद तुरंत आपका मुकाबला यहाँ पे खेला जाएगा. मॅच बघता बघता शेवटच्या ओव्हरमध्ये आली आणि मॅच रंगली देखील. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर खेळला जातोय. पाहूया क्षेत्ररक्षक तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न फसला. वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय, रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय, कोणे देशी रे कोणे गावी रे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, पुन्हा एकदा सिद्ध होतोय. तुम्ही केवळ बॅटिंग आणि बॉलिंग करून match जिंकू सन्माननीय शकत नाही. चंदूजी, सन्माननीय केशवजी म्हात्रे अंकल या नावाने अखंड नवी मुंबईमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये ओळखले जातात. आणि शिरीष पाटील साहेब त्यांच्या समवेत येथे आलेले आहेत. शरद पाटील साहेब हे देखील त्यांच्या समवेत येथे आलेले आहेत. प्रवीण दादांना शुभेच्छा देण्यासाठी फार फार धन्यवाद साहेब. आपलं आगमन येथे वंदनीय आहे. शशी बॉलिंगसाठी 5 बॉल आणि 11 रनची आवश्यकता. जीवित यावेळेला आक्रमण केलं जात आहे. मोठा फटका, मोठा प्रहार. जो भिड़ा तेरे नैनों से ताका तो आशिक सरेंडर हुआ, जो भिड़ा तेरे नैनों से ताका तो आशिक सरेंडर हुआ, तूने शर्मा के तर या फटक्याने आपल्या टीमला, याचसाठी त्यांना सिक्सर किंग म्हटलं जातं, याचसाठी त्यांना मॅच विनर म्हटलं. विहिगर नाईट, मला वाटत नाही की कोणत्या क्रिकेटच्या चाहत्याने विहिगर नाईटची स्पर्धा पाहिली नसेल, ज्यामध्ये जीवित म्हात्रेने शेवटच्या बॉल पर्यंत झुंज दिली होती. आज तोच प्रयत्न जीवित म्हात्रे कोपरखैरनेमध्ये म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे चषकात करतात. चंदू जी, मैच अगर बराबरी में होता है तो विकेटों के ऊपर उसका निर्णय यहाँ पे दिया जा रहा है. यावेळेला लोअर फुल टॉस, त्याला खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला, विकेटचं पतन. मॅच अजूनही ऑन आहे. कोपरखैरनेची मुलं ही अशीच मॅच सोडणार नाहीयेत, झुंज नक्कीच देणार. बिल्कुल, अगर वहां पे वो मिसफील्ड नहीं होती थी तो मैच का नजारा और कुछ होता था, लेकिन क्रिकेट में ये सब होते ही रहता है. यश अरे भगवे आमुचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, सात गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना शिवसेना शिवसेना. शिवसेना 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 शशी यांचं कौतुक करावं लागेल. ज्या वेळेला त्यांना षटकार मारला त्यावेळेला त्यांना वंदनीय शिवसेना प्रमुखांचा मंत्र आठवला असेल, रडायचं नाही आता लढायचं आहे. आणि तेच त्यांनी त्या ठिकाणी केलं, ज्यांनी जिद्दीने जीवित म्हात्रे यांना माघारी पाठवलं. बिल्कुल, ईंट का जवाब पत्थर से किस तरह से देना है ये भली बात यहाँ पे जान रहे हैं और बहुत ही उम्दा सूझबूझ भरी गेंदबाजी यहाँ पे कर रहे हैं. बुद्धिमत्ता का परिचय दे रहे हैं यहाँ पे गेंदबाज सचिन. इसमें कोई शशि, इसमें कोई संदेह नहीं है. और इनके ऊपर बहुत कुछ निर्भय है. जीतने के लिए चाहिए 3 गेंदे और 5 रन. परी 11 तलवली को जीतने के लिए चाहिए 3 गेंदे और 5 रन. आदरणीय प्रेमनाथ जी पाटिल जी की ये तलवली की परी 11 की टीम
और दूसरी तरफ आकाश स्मृति कोपरखैर ने नवी मुंबई की, ये दूसरी टीम, दोनों टीम ने यहाँ पे बराबर विकेट गंवाए हैं. तर जवळ मॅचच्या दिशेने संघर्ष मैदानाच्या आतमधला. पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तत्परतेने त्या ठिकाणी आले, चेंडूची फेकही झाली. पाहूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु धावबाद होऊ शकले नाही. आणि पहा काय मॅच सुरू आहे, जबरदस्त थरार सुरू आहे. प्रत्येकाला जिंकायचं आहे, प्रत्येकाला एकच लक्ष समोर दिसतंय, सेमी फायनल. ती जर गाठायची असेल तर या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स. आणि आता जर पाहिलं तर 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. दोन्ही संघांच्या विकेट या समान झालेल्या आहेत आणि टॉस जर पाहिला तर परी 11ने जिंकलाय. म्हणजे विकेट तुम्हाला या ठिकाणी घ्यायच्यात. मॅच अजूनही संपलेली नाहीये विचारे सर. काहीही होऊ शकतं क्रिकेटच्या या खेळामध्ये. अशा असंख्य मॅचेस तुम्ही आम्ही आयुष्यात पाहिलेल्या आहेत, ज्या रंगलेल्या आहेत, परंतु ही मॅच आमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. कारण आकाश स्मृती जी गर्जना खैरने टीम आहे, या टीमने देखील तेवढा चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. तर पाहूयात काय होणार. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही आणि जोपर्यंत शेवटची रन होत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही क्रिकेटच्या खेळात होणार काय. शशी गोलंदाजी मार्कवर. यावेळेला आक्रमण, काय अफलातून फटका खेळलाय, लाजबाब जबरदस्त फटका अर्षद पेंढारे यांच्या बॅट मधून. परंतु या आकाश स्मृती संघासाठी एकदा सर्वजण जोरदार टाळ्या वाजूयात. काय खेळ खेळलाय, जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला. रिझल्टची तमा नाही केली, परंतु या मोठ्या स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध केलं. खेळ क्रिकेटचा कोपरखैरणे गावात रंगला. आयोजक प्रवीण म्हात्रे यांनी सोहळा मोठा ठेविला. हा खेळ क्रिकेटचा कोपरखैरणे गावात रंगला. आयोजक प्रवीण म्हात्रे यांनी सोहळा मोठा ठेविला. जोश